किल्ले मच्छिंद्रगड. सांगली जिल्ह्यातील अपरिचित असणारा हा गड अर्थातच किल्ले मच्छिंद्रगड वाळवा तालुक्यातील हा किल्ला आहे. इसवी सन 1676च्या सुमारास स्वराज्याचे बळकटी आणण्याकरता म्हणून छत्रपती शिवाजीराजे दीर्घशू किल्ला बांधले. त्यापैकी मच्छिंद्रगड हा शेवटचा किल्ला होता. शेजारी कमळभैरवाच्या डोंगराशेजारी हा एक वाटोळ्या टेकडीवर उभा आहे. गड गिरिदुर्ग असून बघायला सोपा व मध्यम आहे. हा गड कराड व इस्लामपूरच्या रांगेत आहे. गडावर जाण्यासाठी कराड व इस्लामपूर इथून जाता येते. या दोन्ही ठिकाणावर रेल्वे कारखाना किंवा शिवनेरी चौकात उतरल्यावर तिथून खाजगी वाहनाने येता येते. छत्रपती शिवाजी महाराज या गडाची उभारणी केली. इसवी सन 1693मध्ये हा गड मोगलांच्या ताब्यात होता. त्यावेळी या गडाचा किल्लेदार होता देवीसिंग. 12 नोव्हेंबर इसवी सन 1693 रोजी औरंगजेब तख्तखानावर बसून मच्छिंद्रगडाजवळ पोहोचला. तेव्हा मच्छिंद्रगडाचे किल्लेदार यांच्या स्वागतास गड उतरून गेला. त्यावेळी औरंगजेबाने गडावरील तोफा उडवून गेला. त्यावेळी औरंगजेबाने गडावरील तोफा उडवून देण्याचा भक्कम हुकूम दिला. तिथून पुढे तो वसंतगडाकडे गेला. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर हा गड परत मराठ्यांनी जिंकला होता. पुढे इसवी सन 1818मध्ये कर्नल हेविट या इंग्रज अधिकाऱ्याने हा गड जिंकून घेतला. गडावर गावातून पायवाट व रस्ते सिमेंटचे तयार करण्यात आले आहे. साधारण 15 मिनिटे चालत जायला लागतात. गाडी मंदिरापर्यंत येते. मंदिरामध्ये स्वयंभू असे पिंड आहे. तिथे मागील बाजूस म्हसोबा मंदिर, राजगड, समोरच 4 तोफा राजधानीचे अवशेष आपल्याला दिसतात. तसेच संत चौकामाळा यांचे मठ आहे. चारही दिशेला बुरुज असलेला आपल्याला दिसतात. प्रवेशद्वारचे चौथे त्या ठिकाणी आपल्याला दिसतात. मंदिराच्या समोर 1662 सालचा घंटा देवासमोर लावण्यात आला आहे. पंचधातूचा तयार असा केलेला आहे. त्यानंतर चैतन्य महाराजांचे स्थान आहे. त्यावर काही समाधी आहे. त्यावर शिवपिंड ठेवण्यात आले आहे. असं म्हणतात. या गडाच्या खालच्या बाजूला तोफा आहेत, पाण्याच्या टाकी आहेत व त्या सळणी आहेत. नाणी, घाट, घंटे, तलाव आहेत, तर सातत्यपूर्ण बुजलेले आहे. मी इतिहास संशोधन विभागाला विनंती करतो की त्यांनी एखाद्या या गडाला अभ्यास करून लोकांना माहिती द्यावी. मंदिराच्या एका बाजूला असलेले शिवपिंड, तोफ, रांजण, नंदी, जात इत्यादी ऐतिहासिक ठेवी मोडकळीस ठेवण्यात आले आहे. त्यांचे कुठेतरी जतन व्हावे ही विनंती. त्याचबरोबर मंदिराच्या बाजूला असलेला सर्वात मोठा त्या ठिकाणी गडावर पाहण्यासाठी भरपूर काही आहे. त्या ठिकाणी अवशेषही आपल्याला काही बघायला मिळते. बुरुज असेल, मंदिर असेल, शिवकालीन पिंड असेल. हे मंदिर चैतन्य स्वामीचे 9वे रूप असणारं हे मंदिर आहे. याची संपूर्ण माहिती सध्या उपलब्ध नसल्यामुळे जी माहिती सध्या परिस्थितीत उपलब्ध आहे ती मी तुमच्यासमोर सादर केलेली आहे. असेच अनेक गड आणि किल्ल्यांची माहिती मी आपल्यापर्यंत पोहोचवतो. सद्यस्थिती असणारी परिस्थिती यानुसार मी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवतो.